नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. मित्र, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रावर सर्वदूर अतिवृष्टी होत आहे आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मित्रांनो. अशामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पंचनामे झालेले आहेत, बऱ्याचशा ठिकाणी पंचनामे सुरू आहेत मित्रांनो. आणि शेतकऱ्याला मदत करण्याकरिता, नागरिकांना मदत करण्याकरिता निधी सुद्धा उभारण्याची गरज आहे. प्रस्ताव केंद्राला पाठवणे बाकी आहेत मित्रांनो. याकरिता मिटिंगा सुद्धा चालू आहेत, परंतु तातडीने नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत, गुराढोरांकरिता काय जे मदत देता येईल याकरिता शासनाने एक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर तो कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे. तो डीपीडीसी संदर्भात निर्णय आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा निर्णय काय आहे आणि या निर्णयाचा शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना किती फायदा होऊ शकतो, याचा उपयोग कसा घेतला जाईल, या सर्व गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या आम्हा सर्वांकरिताची महत्वाची माहिती आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टीचा लाभ मिळतो, तुमच्यापर्यंत पोहोचतात ह्या उपाययोजना का नाही पोहोचत, किंवा तुम्ही स्वतःहून पुढे जाऊन अधिकाऱ्याला बोलून चालून तुमच्यापर्यंत, तुमच्या गावापर्यंत कशा उपाययोजना आणू शकता याकरिता तुम्हाला मदत होईल. याकरिता व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्र, राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं मित्रांनो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषदा आणि जिल्हा नियोजन समित्या यांना तातडीचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो, ज्यामध्ये आपत्तीग्रस्तांना मदत मिळण्यात विलंब होऊ नये याकरिता वार्षिक जिल्हा नियोजन योजनेमधून थेट 5% निधी वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे मित्रांनो. यामुळे जिल्हा प्रशासनाला आपत्कालीन उपाययोजना तत्काळ करता येणार आहेत. शासन निर्णय कालपासूनच मला वाटतं जाहीर झालेला आहे, ज्यामध्ये शासन निर्णय काय आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया मित्रांनो. यामध्ये सामान्यतः आपत्ती काळात किंवा टंचाईच्या परिस्थितीमध्ये निधी व मान्यता तातडीने उपलब्ध होत नाही. मात्र आता जिल्हा नियोजन समितीच्या अधीनस्थ वार्षिक योजनेतूनच काही तातडीच्या उपाययोजना करता येणार आहेत. यासाठी वार्षिक खर्चाच्या 5% मर्यादेपर्यंतच्या निधी वापरण्याची परवानगी दिलेली आहे मित्रांनो. तर या निधी दिलेले असताना या निधीमध्ये नेहमी टंचाईग्रस्त भागाकरिता उपयोग घेतला जातो, परंतु यावेळेस शासनाने त्यांना शेतकऱ्यापर्यंत, सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याला उशीर होत आहे, निधी उभारण्याकरिता उशीर होत आहे, केंद्राकडून निधी मिळण्याकरिता सुद्धा उशीर होत आहे. आणि यामुळे दिवाळी आधी सर्व नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हे म्हणजे यांच्या समोर खूप मोठे टास्क आहे, ते सुद्धा बघावं लागेल. परंतु काल जो यांनी हा निर्णय घेतलेला आहे, डीपीडीसी संदर्भात 5% वार्षिक उपाययोजनेमधून वापरण्याकरिता निधीची जी मान्यता उशिरा भेटत असते ती यावेळेस त्यांना मुभा दिलेली आहे. तर म्हणजे निधीची उपयोग करण्याकरिता त्यांना मान्यता दिलेली आहे, परंतु याचा वापर कसा करता येईल, याचा उपयोग कुठे कुठे करता येतो ते सुद्धा बघून घेऊ मित्रांनो आपण. तर आपत्ग्रस्त भागात तातडीचा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधने खरेदीसाठी मदत, नळपाणी योजनांची, हातपंपांची दुरुस्ती, रस्ते, पूल, साळवे व लघु पाटबंधारे दुरुस्ती, आरोग्य केंद्रे, शाळा, ग्रामपंचायत इमारतींची तात्पुरती दुरुस्ती, तसेच पूरग्रस्त भागांमध्ये संरक्षण भित उभारणी, नाले खोलीकरणाकरिताची कामे जी महात्मा जलभूमी अभियानाअंतर्गत येतात. टंचाई काळातील उपाययोजना, पावसाच्या तुटवड्यामुळे टंचाई निर्माण झाल्यास देखील जिल्हा नियोजन समित्यांना निधी वापरण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे मित्रांनो. यात पुढील उपाययोजनांचा सुद्धा समावेश होतो. परत आणि अजून सुद्धा, ज्यामध्ये मृत व्यक्ती व प्राण्यांची विल्हेवाट लावणे, जनावरांसाठी छावण्या, चारा व औषधांचा पुरवठा करणे, मत्स्य व्यावसायिकांना सुद्धा बोटी व जाळ्यांच्या दुरुस्तीकरिता मदत, अशा या निधीचा वापर करता येणार आहे मित्रांनो. सोबतच ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीचं खूप मोठ्या प्रमाणात जास्त नुकसान झालेलं आहे, जास्त अतिवृष्टी झालेली आहे, त्या सर्वच ठिकाणच्या भागामध्ये आदेश देण्यात आलेले आहे, जिथे कर्ज वसुली सक्तीने करू नये याकरिता सुद्धा शिथिलता देण्याचे सांगितलेले आहे. कर्ज वसुली सोबतच जे जे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये न वळवता त्यांच्या बचत खात्यामध्येच राहू देऊन त्यांना त्याचा लाभ कसा होईल, त्यांना कसा उपयोग करता येईल याकरिता सुद्धा आदेश बजावलेले आहेत मित्रांनो. तरी सुद्धा शेतकरी बांधवांनी असा कुठे प्रकार घडला, काही प्रकार झाला तर आपापल्या लोकप्रतिनिधींशी, पत्रकार बांधवांशी सुद्धा संपर्क साधावा, त्यांच्या निदर्शनास सुद्धा आणून द्यावे की त्यांचा जो अनुदानाचा जो निधी आहे तो त्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आला असेल. या संदर्भात आपण सुद्धा सजग राहणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, काल जारी झालेल्या या शासन निर्णयासंदर्भात ही होती एक आपल्या सर्वांकरिता एक महत्वाची अपडेट मित्रांनो. तर मित्र, ही अपडेट आपल्या सर्वांना कशी लागली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा.
चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, पेजला फॉलो सुद्धा करा आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचावी याकरता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. बेल आयकॉनचे बटन दाबा आणि लाईक सुद्धा करा मित्रांनो. धन्यवाद.